नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक तुम्हाला स्लाइडवर दिसूनच येत असेल, गुणोत्तर आणि प्रमाण. ठीक आहे, आणि याला इंग्लिशमध्ये म्हणतात रेशो अँड प्रोपोर्शनल. घेऊन आलेलो आहे मी स्वतः जीवन सर. यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप सारे 13 ते 14 टॉपिक अशा प्रकारे मी डिस्कस केलेले आहे की त्याच्या बाहेरील एकही प्रश्न येणार नाही, म्हणजे तिथलेच प्रश्न तुम्हाला दिसून येणार आणि व्हेरियस टाइप्स मी त्या टॉपिकमध्ये प्रश्न घेतलेले आहे. ठीक आहे, एकदा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला त्या टॉपिक आणि प्रश्नांची व्हॅल्यू कळेल. ठीक आहे, जर ते बघितल्यानंतर तुम्हाला जर काही डाऊट येत असेल तर हा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट आहे, तर त्या पर्सनल कॉन्टॅक्टवर तुम्ही जाऊन मला कॉल करू शकता व मेसेज करू शकता. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला आधीच सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण या यूट्यूब चॅनलवर अशा प्रकारे ऑथेंटिक आणि काय म्हणता येईल त्याला की खूप जबरदस्त प्रश्नांची काय चाललेली आहे, मेजवानी चाललेली आहे आणि जबरदस्त प्रश्न मी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, तुम्ही जर नवीन असाल तर एकदा व्हिजिट करा आणि त्यानंतर याला तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. ठीक आहे, चला वळूया आपल्या या टॉपिकच्या प्रश्नांकडे. बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, एक्स ला वाय बरोबर 8 ला 3. मी डायरेक्ट सॉल्व्ह करून देतो. जर एक्स ला वाय बरोबर 8 ला 3 दिलेला आहे तर तुम्हाला काय काढायचं आहे, एक्स अधिक वाय ला एक्स मायनस वाय. तर इथून एक्स आणि वायचा रेशो काय होणार विद्यार्थी मित्रांनो, 8 ला 3 होणार. म्हणजे शेवटी तुम्हाला काय काढायचं आहे, एक्स अधिक वाय आणि ला एक्स मायनस वाय ही किंमत काढायची आहे. बघा इथे एक्स ची किंमत 8 आहे आणि वाय ची किंमत 3 आली. एक्स ची किंमत किती, 8 आणि वाय ची किंमत 3. तर एक्स अधिक वाय म्हणजे 8 अधिक 3 किती होतात, 11 ला एक्स मायनस वाय म्हणजे 8 मायनस 3 किती होतात, 5. म्हणजे 11 ला 5 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे, पर्याय क्रमांक सी. ठीक आहे, आधी सुरुवातीला मी वॉर्मअप साठी लो लेवलचे प्रश्न घेतलेले आहे, त्यानंतर आपल्या प्रश्नांची लेवल वाढणार आहे. तुम्हाला सांगत आहे की नवीन असाल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, वळू या प्रश्न क्रमांक 2 कडे. बघा इथे पण काय दिलेलं आहे, एक्स ला वाय बरोबर 7 ला 3. तर इथून एक्स भागेला वाय याचा रेशो काय होणार, 7 भागेला 3 होणार. ठीक आहे, काढायचं काय आहे, एक्स मायनस वाय ला एक्स प्लस वाय ही किंमत काढायची आहे. बघा एक्स ची किंमत 7 आणि वाय ची किंमत 3. तर काय होणार, 7 मायनस 3 म्हणजे एक्स मायनस वाय आहे, 7 मायनस 3 म्हणजे 4 आणि एक्स प्लस वाय म्हणजे 7 प्लस वाय म्हणजे किती होणार, 3. तर किती होणार, 10 होणार. तर इथे 2 दुने 4 आणि 5 दुने 10, 2 ला 5. पर्याय क्रमांक सी हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, हे झाले आपले वॉर्मअप क्वेश्चन. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. आता एक एक लेवल आपण वाढवत आहोत. बघा काय दिलेलं आहे, ए ला बी बरोबर 3 ला 4. जसं जसं दिलेलं आहे तसं तसं आपण लिहून घेऊ. ए ला बी किती दिलेलं आहे, 3 ला 4 दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा बी ला सी 4 ला 7 दिलेला आहे, बी ला सी 4 ला 7 दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय काढायचं आहे, ए अधिक बी अधिक सी आणि भागेला सी याची किंमत फाइंड आउट करायची. बघा विद्यार्थी मित्रांनो, ए ला बी आणि बी ला सी एवढेच रेशो दिलेला आहे. ए ची किंमत 3 आहे, बी ची किंमत 4 आहे. ए ची किंमत किती आहे, 3 आहे आणि बी ची किंमत 4 आहे. इथे पण बघा बी ची किंमत 4 आहे म्हणजे सारखीच आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही घाबरायची आवश्यकता नाही. ठीक आहे, आणि सी ची व्हॅल्यू किती आहे, 7 दिलेली आहे. मग काय करा, ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती व्हॅल्यू या रेशो मध्ये ठेवा. म्हणजे काय होणार बघा, ए बी सी काय करा, याची ऍडिशन करा. म्हणजे 3 अधिक 4 अधिक 7 भागेला सी ची किंमत किती आहे, 7. तर इथे 7 ठेवा. तर 7 आणि 7 14 होणार आणि भागेला 7 तर किती येणार, 7 दुने 14. पर्याय क्रमांक डी हे तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, सोपे प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्हाला घाबरून जायसाठी काही गरज नाही. ठीक आहे, वळू या प्रश्न क्रमांक 4 कडे. आता बघा इथून लेवल आपली वाढत आहे. बघा काय काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ए अधिक बी. ठीक आहे, ला म्हणजे भागेला ए मायनस बी बरोबर किती दिलेलं आहे, 7 भागेला 3 दिलेला आहे. दुसरा रेशो काय दिलेला आहे, एक्स अधिक वाय भागेला एक्स मायनस वाय. ठीक आहे, किती दिलेला आहे, 8 ला 5 दिलेला आहे. ठीक आहे, काढायचं काय तुम्हाला, हा रेशो काढायचा आहे. म्हणजे ए भागेला बी ला एक्स भागेला वाय हा रेशो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तर बघा याला कशा प्रकारे आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. तर बघा पहिला आपण ए भागेला बी हा रेशो कसा काढणार,
तर इथे ए ची किंमत 7 दिलेली आहे आणि बी ची किंमत 3 दिलेली आहे. म्हणजे 7 अधिक 3 म्हणजे ए प्लस बी आहे, त्यामुळे ए मायनस बी म्हणजे 7 मायनस 3. तर किती होणार? ए भागेला बी किती होणार? 7 आणि 3 10 आणि इथे 4. तर पुन्हा हा रेशो काय होणार? ए भागेला बी किती होणार? बे दुने 4 आणि 5 दुने 10, म्हणजे हा रेशो मिळाला. त्याच्यानंतर इथे बघा, इथे काय होणार? इथे तुम्हाला x भागेला y केलं तर काय होणार? x अधिक y म्हणजे 8 अधिक 5 किती होणार? 13. ठीक आहे, 8 अधिक 5 13 आणि x मायनस y म्हणजे 8 मायनस 5. तर किती होणार? x भागेला y म्हणजे 13 भागेला 3 होणार. हा रेशो मिळाला. त्यानंतर जे रेशो मिळालाय इथे ठेवा. किती मिळालाय? a भागेला b 5 भागेला 2 मिळालाय. ला x भागेला y किती मिळालाय? 13 भागेला 2. 13 भागेला 2. आता यानंतर काय करायचं? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे काय करायचं? तिरपा गुणाकार करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 गुणिला 3 किती होणार? 15 आणि 13 गुणिला 2 किती होणार? 13 दुने 26. तर हा तुमचा फायनल आन्सर झाला आहे. पर्याय क्रमांक सी, 15 ला 26. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. आता बघा आपली लेवल वाढत चाललेली आहे. ठीक आहे, आता बघा हा प्रश्न कसा म्हणत आहे? एका उद्यानात ससे आणि कबुतरे 4 ला 9 या प्रमाणात आहेत. जर पाय मोजले तर एकूण पायांची संख्या 340 आहे, तर सशांची संख्या शोधा. काय दिलेले तुम्हाला? ससे आणि कबुतरे यांचे रेशो दिलेला आहे. किती दिलेला आहे? 4 ला 9 दिलेला आहे. मी काय म्हणतो? याला x मानतो, याला पण x मानतो. आता यांच्या पायांची संख्या कसं होणार? पाय. तर बघा, सशाला किती पाय असतात? 4, तर इथे 4 लिहा. त्यानंतर कबुतराला किती पाय असतात? 2, तर इथे 2 लिहा. आता यांच्या टोटल पायांची संख्या किती होणार? टोटल पाय किती होणार? तर सांगा. याचे टोटल पाय किती होणार? 4x गुणिला 4 म्हणजे 4 गुणिला 4 किती होणार? 16 आणि x जसेच्या तसं. इथे काय होणार? 9x आणि 2, 9 गुणिला 2 किती होणार? 18x. तर यांची टोटल पायांची संख्या तुम्हाला काय प्रश्नामध्ये दिलेली आहे? किती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? 340. तर याला 340 बरोबर करा. तर किती होणार? हे 16 आणि 18 34. x बरोबर 340. तर x बरोबर किती होणार? 10 होणार. तर x बरोबर 10 आले. तर तुम्हाला शेवटी काय विचारलंय? बघा, आता जो शेवटी प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न किती सोपा झालाय. काय विचारलाय? सस्यांची संख्या. मला सांगा इथे किती ससे आहे? 4. तर काय होणार? ससे बरोबर 4x. तर x ची किंमत तुम्हाला 10 आलेली आहे. तर 4 गुणिला 10 म्हणजे 40. पर्याय क्रमांक डी हे तुमचं फायनल आन्सर आहे. इथे ससे विचारले त्याच्यामुळे ससे. जर कबूतर विचारले असते तर काय झालं असतं? कबुतरे बरोबर काय झालं असतं? किती आहे कबुतरे? 9x. तर 9x, तर 9 गुणिला x ची किंमत 10, तर 90 तुमचे काय झाले असते? कबुतरे झाले असते. ठीक आहे, जो प्रश्न विचारल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मिळालेलं आहे. ठीक आहे, तर हा थोडा याचे प्रश्नांची लेवल थोडी वाढलेली होती. आता वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. बघा, हा पण बघा प्रश्न आता थोडा जबरदस्त प्रश्न घेतलेला आहे. 141 हे 2 भागामध्ये अशा प्रकारे विभागले आहे की पहिल्याचा 1/8 भाग आणि दुसऱ्याचा 1/9 भाग 5/6 च्या प्रमाणात आहेत. तर पहिला भाग शोधा. बघा किती जबरदस्त प्रश्न आहे. पहिला भाग किती दिलेला आहे तुम्हाला? पहिला भाग दिलेला आहे 1 ला 8. ठीक आहे, आणि दुसरा भाग किती दिलेला आहे? दुसरा भाग बघा किती दिलेला आहे? 1/9. आणि याचा रेशो तुम्हाला 5 ला 6 बरोबर दिलेला आहे, म्हणजे 5 भागेला 6. तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, इथून जर तुम्ही डिवाइडेड केला तर काय होणार? ही 9 वरती जाणार, म्हणजे इथे पहिला भाग किती राहणार आहे? इथे 9 राहणार आहे आणि दुसरा जो भाग राहणार आहे तो भाग राहणार आहे 8. तर याचा रेशो 5 ला 6 जशाच्या तसं राहणार. आता तुम्ही काय करणार? इथून पहिल्याचा रेशो जर काढला तर पहिल्याचा रेशो भागेला दुसऱ्याचा रेशो कसं मिळणार आहे? जो दुसरा आहे, बरोबर आहे ना, 8 आहे, तर तो 8 पहिल्याच्या रेशोला काय होणार? गुणाकारामध्ये जाणार, म्हणजे 8 गुणिला 5, 8 गुणिला 5 आणि जो दुसरा रेशो आहे 9 गुणिला 6, 9 गुणिला 6. ठीक आहे, तर किती होणार इथून? 8 पंचे 40 आणि 9 छक्क 54. तर याला पुन्हा तुम्ही 2 ने डिवाइड करा. 20 दुने 40 आणि 27 दुने 54. म्हणजे तुम्हाला पहिला रेशो बरोबर दुसरा भागाचा रेशो काय मिळालेला आहे?
20/27. ठीक आहे, तर हा रेशो मिळालेला आहे. आता बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, 141 हे दोन भागामध्ये अशा प्रकारे विभागले. म्हणजे मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, इथे दोन भाग बरोबर किती आलेले आहे, 20+27 किती झाले, 20+27 47 झाले. तर हे दोन भाग मिळून आलेले आहे 47. तर तुम्हाला 47चीच रेशो 47 बरोबर किंमत दिलेली आहे किती, 141. तर याला 141 बरोबर ठेवा. आता डिवायडेड करताना काय करायचं, याचा युनिट डिजिट बघा, इथे 7 आहे आणि इथे 1 आहे. 7ला कितीने मल्टिप्लाय करणार, तर 1 येणार. 7 गुणिले 3 करणार तर इथे डायरेक्ट 3चा भाग जातो. म्हणजे 1 रेशो बरोबर किती मिळणार, 3. तर 1 रेशो बरोबर 3 मिळाले तुम्हाला. तर काय शोधायचं आहे तुम्हाला, पहिला भाग. तर मला सांगा इथे पहिला भाग काय आलेला आहे, 20 आलेला आहे. हे बघा, तर पहिला भाग जो आलेला आहे तो 20 आलेला आहे आणि 20 गुणिला एका रेशोची किंमत 3 आहे, तर 20 3 60 होणार. तर पहिला रेशो तुम्हाला मिळालेला आहे 60. पर्याय क्रमांक सी हे तुमचं फायनल आन्सर आहे. जर दुसरा रेशो विचारला असता तर काय आहे दुसरा रेशो तुमचा, 27. तर 27 गुणिला 3 आणि जो फायनल आन्सर येणार आहे तुमचं, ते तुमचं दुसरा पार्ट राहणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न होता आणि खूप सुंदर प्रश्न आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हे प्रश्न टॅकल करता आले पाहिजे. ठीक आहे, सोप्या भाषेत घेतलेले आहे. वळूया प्रश्न क्रमांक. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला एकदा तुम्ही विजिट करा, कारण तिथे मी पोलीस भरती आणि तलाठी भरतीची PYQ सिरीज घेतलेली आहे. ठीक आहे, जर कोणी नवीन असाल तर काय करा, माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा विजिट करा. तिथे प्लेलिस्टमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, टॉपिक वाईज मला तरी वाटते मी 13 ते 14 टॉपिक घेतलेले आहे आणि PYQ सिरीजचे 30 ते 32 व्हिडिओ घेतलेले आहे. ठीक आहे, तर ते PYQ सिरीजमध्ये असे जबरदस्त प्रश्न मी डील केलेले आहे की त्यानंतर तुम्ही जर त्या प्रश्नांची प्रॅक्टिस केला तर मला तरी वाटते तुम्हाला कुठलाच डाऊट येणार नाही मॅथ्समध्ये. एकदा तुम्ही माझ्या चॅनलला 2 ते 3 महिने काय करा, फॉलो करा आणि नंतर तुम्ही बघा तुमच्या मॅथ्समध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाली तर. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. बघा, प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो, राज त्याच्या 3 मित्रांमध्ये 2 1 3 या प्रमाणात 1200 रुपये वाटतो. सर्वात मोठ्या शेअरचा 3 पट. बघा, जे सेंटेन्स तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिलेले आहे ना, त्याला व्यवस्थित एकदा वाचायचं. सर्वात मोठा शेअरचा 3 पट आणि सर्वात लहान शेअरचा 2 पट बेरजे इतकी रक्कम अशी आहे. बघा काय म्हटलेलं आहे तुम्हाला, 3 मित्र म्हणजे राजचे 3 मित्र आहे. पहिल्या मित्राला 2, दुसऱ्या मित्राला 1 आणि तिसऱ्या मित्राला 3 या प्रमाणात 1200 रुपये वाटले. काय, 1200 रुपये वाटले. मी काय करतो, याला 2x मानतो, याला x मानतो आणि याला 3x मानतो. समजलं. आता बघा, या दोघांची मिळून म्हणजे तिघांची मिळून किती तुम्हाला 1200 रुपये वाटले म्हणत आहे. म्हणजे 2x अधिक x अधिक 3x किती झाले, 6x झाले. 6x बरोबर 1200. तर मला सांगा x बरोबर किती होणार, 200 होणार. x बरोबर किती होणार, 200 होणार. जर x बरोबर 200 झाले विद्यार्थी मित्रांनो, तर यांचा पर्टिक्युलर रेशो किती होणार बघा. यांचा रेशो किती होणार, 3 गुणिला x. x ची किंमत किती आली आहे आपली, 200. म्हणजे किती होणार, हे 3 गुणिला 200 म्हणजे किती होणार, 600 होणार. हे झालं कोणाचं, 3x. त्याच्यानंतर x चं किती होणार, डायरेक्ट x ची किंमत तुम्हाला 200 मिळालेली आहे. ठीक आहे, तर x ची किंमत आणि 3x ची किंमत मिळाली. 2x ची किंमत किती मिळाली, 400 होणार, कारण x ची किंमत किती आहे इथे, 200. ठीक आहे, एवढं जर मिळालं असेल, एवढं जर समजलं असेल तर बघा पुढं काय म्हणतो प्रश्न, की तो जो तुमचा सर्वात मोठा शेअर्स आहे तो 3 पट आहे. सर्वात मोठा शेअर किती आहे, 3 पट आहे. मला सांगा इथे 3 पट म्हणजे किती आहे, 3x. समजला. तर त्या 3x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 600 आलेले आहे. बघा, जो सर्वात मोठा आहे, सर्वात मोठा जो शेअर्स आहे तो किती पट आहे, 3 पट आहे आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला किती आलेली आहे बघा, किती आलेले, 600. तर काय होणार इथे, 600 करा. तर हे किती होणार, 6×3=18. एवढं समजलं. त्याच्यानंतर काय म्हणत आहे, सर्वात लहान शेअर. सर्वात लहान शेअर किती आहे, x आहे. तर सर्वात लहान शेअर किती आहे, x आहे. तर तिथे x बरोबर किती दिलेलं आहे, 200. पण त्या शेअरचा तुम्हाला 2 पट घ्यायचा आहे. म्हणजे 2 गुणिला 200 तर किती झालं तुमचं, 400. किती झालं, 400. तर तुम्हाला काय, बेरजे इतकी रक्कम म्हणजे दोघांची बेरीज किती होणार, 1800 अधिक
400 तर किती होणार विद्यार्थी मित्रांनो 2200 रुपये ही तुमची काय होणार बेरजे इतकी रक्कम. पर्याय क्रमांक सी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समजत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे ते काय करायचं आहे टॅकल करायचं आहे. आणि बघा मी किती सुंदर प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. बघा इथे किती जबरदस्त म्हणजे जे सेंटेन्स आहे ना एकदा जर तुम्हाला सेंटेन्स समजले विद्यार्थी मित्रांनो तर त्याला तुम्हाला कशाही प्रकारे टॅकल करता येते त्या प्रश्नाला. ठीक आहे. तुम्हाला पुन्हा सांगत आहे की नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. बघा इथे काय दिलेलं आहे पी क्यू आणि आर. बघा आता लेवल बघा प्रश्नांची वाढत चालली आहे. उत्पन्न 19, 12 आणि 9 या प्रमाणात आहे तर त्यांचा खर्च 12, 15, 8 या प्रमाणात आहे. जर क्यू त्याच्या उत्पन्नाच्या 25% बचत करत असेल तर पी क्यू आर त्याच्या बचतीचे गुणोत्तर किती. बघा खूप जबरदस्त दिलेला आहे प्रश्न. काय तिघ जण आहे पी क्यू आणि आर. तर ठीक आहे याचा उत्पन्नाचा रेशो दिलेला आहे. उत्पन्न म्हणजे इन्कम. ठीक आहे तर मी इथे इन्कम लिहितो. याचा इन्कमचा रेशो किती दिलेला आहे तुम्हाला 19. ठीक आहे त्यानंतर किती दिलेला आहे 12 आणि त्यानंतर 9 दिलेला आहे. ठीक आहे तर एवढं तुम्हाला समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर त्याच्यानंतर मी काय म्हणतो याला एक्स एक्स मानतोय. ठीक आहे याला एक्स याला एक्स याला एक्स म्हणजे इन्कमचा रेशो एवढा आलेला आहे. आता बघा त्याचा खर्च. खर्च म्हणजे काय एक्सपेंडिचर मराठीमध्ये त्याला खर्च म्हणतात एक्सपेंडिचरला. तर इथे एक्सपेंडिचर लिहितो मी. ठीक आहे एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. ठीक आहे तर याचा खर्चाचं प्रमाण तुम्हाला 12 त्याच्यानंतर 15 त्याच्यानंतर 8. तर याला मी वाय मानतो याला पण वाय मानतो याला पण वाय मानतो. एवढं समजलं तुम्हाला. एवढं जर समजलं असेल तर मला सांगा कमेंट्समध्ये लिहा की सर आम्हाला एवढंच समजलेलं आहे. आता बघा जो शेवट तुम्हाला प्रश्न केलेला आहे काय केलेला आहे इथे बघा इथे प्रश्न क्यू त्याच्या उत्पन्नाच्या 25% बचत. किती 25% बचत करत असेल तर मी काय म्हणतो त्याचा खर्च किती असेल रे. 25% बचत असेल तर 75% खर्च असेल ना. 75% खर्च असेल तेव्हाच तर त्याची पूर्ण टोटल इन्कम होणार. समजत आहे. त्याची इन्कम 25% बचत आहे तर त्याचा खर्च 75%. तर काय म्हणत आहे जर क्यू उत्पन्नाच्या 25% बचत करत असेल तर तुम्हाला काय शेवटी बचतीचे गुणोत्तर काढायचं आहे. मग मला सांगा काय म्हटलेलं आहे जर क्यूच्या उत्पन्नाच्या. आता क्यूचा उत्पन्न बघा मी पेन चेंज करतो एकदा. ठीक आहे इथे बघा मला सांगा क्यूचा उत्पन्न काय आहे 12x आहे. हे बघा हे क्यू आहे ना. क्यूचा उत्पन्न काय आहे उत्पन्न म्हणजे इन्कम 12x आहे. तर इथे क्यूचं काय करत आहे उत्पन्न 12x आहे. ठीक आहे त्याचा किती 25% बचत करत आहे. मग खर्च किती होत आहे त्याचा 75%. 75%ला मी 3/4 लिहू शकतो. बरोबर आहे ना 3/4 तर गुणेला 3/4. ठीक आहे क्यूच्या उत्पन्नाच्या 25% बचत करत असेल तर पी क्यू आरची बचत. मला सांगा मग शेवटी त्याचा जो एक्सपेंडिचर आहे खर्च आहे क्यूचा खर्च किती येत आहे 15y. तर याला 15y बरोबर करा. म्हणजे काय होणार रेशो समजला का तुम्हाला. इथे रेशो काय होणार जो तुमचा इन्कम आहे म्हणजे इन्कम गुणेला जो बचत आलाय ते तुमचं खर्चाच्या बरोबरीनं आलेलं आहे. समजत आहे का एवढं जर समजलं असेल तर बघा इथून काय होणार 4 त्रिक 12. ठीक आहे मग इथे काय राहणार 4 त्रिक 12 झाले आणि इथून पुन्हा किती कटतात रे बघा. इथून काय करा 9x करा आणि इथे 15y करा. म्हणजे तुमचा रेशो किती होणार बघा इथे 9x/y केलं तर किती होणार 15/9 होणार. किती 15/9 होणार. तर किती होणार 5 त्रिक 15 आणि 3 तिरी 9. बरोबर आहे ना 3 5 15 आणि 3 तिरी 9. तर x/y चा रेशो तुम्हाला 5/3 मिळाला. आता जो मिळालेला रेशो आहे x ची किंमत 5 ठेवा आणि y ची किंमत 3 ठेवा. तर इथे x ची किंमत किती ठेवली 5 ठेवली म्हणजे 19 गुणिला 5 किती सॉरी इथे 19 आहे का सॉरी इथे काय असणार 10. 19 नाही 10 आहे. तर याला काय करा थोडं मिस प्रिंट झालेली आहे तर इथे 10 करा. ठीक आहे तर 10 आणि x ची किंमत काय x ची किंमत 5 मिळाली तर हे टोटल झाला 50. किती झाला 50. इथे सिमिलरली x ची किंमत ठेवले तर किती होणार हे 12 त्रिक 36. ठीक आहे नवीन आपला इन्कम आणि इथे 9 गुणिला 3 म्हणजे 9 गुणिला 5 म्हणजे 45. ठीक आहे सिमिलरली इथे y ची किंमत ठेवा. y ची किंमत किती आहे 3 आहे.
बरोबर आहे ना? सॉरी इथे किती झालं, 12 पंचे 60 होणार ना. सॉरी इथे काय होणार, 5 होणार ना, 12 पंचे 60. तर इथे काय होणार, 12 पंचे 60. थोडं 1 मिनिट. ठीक आहे, इथे किती होणार, 12 पंचे 60, कारण x ची किंमत 5 आहे. त्याच्यानंतर y ची किंमत बघा इथे 3 आहे, तर 12 गुणिला 3, 12 गुणिला 3 36. त्याच्यानंतर नवीन आपलं पुन्हा काय येणार, 15 गुणिला 3, तर 15 तिरी 45 आणि इथे 8 तिरी 24. ठीक आहे, हा झाला आपला एक्सपेंडिचर आणि इन्कमचा नवीन रेशो. आता तुम्हाला काय काढायचं आहे, शेवट बचत काढायचं आहे. जेव्हा तुम्ही इन्कम मधून एक्सपेंडिचर काय करतात, मायनस म्हणजे खर्च मायनस करतात, तर तुम्हाला बचत म्हणजे सेव्हिंग मिळतं. बचत म्हणजे सेव्हिंग. तर काय करा, 50 मधून जर 36 वजा केले तर किती मिळतं, 14 मिळतं. त्याच्यानंतर इथे 60 मधून जर 45 वजा केले तर किती मिळतं, 15 मिळतं. आणि शेवटी 45 मधून जर 24 वजा केले तर 21 मिळतं. जर तुम्हाला हा फायनल रेशो मिळालेला असेल बचतीचा, तर तोच तुम्हाला विचारलेला आहे. तर किती विचारलेला आहे, 14, 15, 21. पर्याय क्रमांक बी हे तुमचं फायनल आन्सर आहे. समजलं? तर अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न टॅकल करायचा होता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक कुठे, नंतरच्या प्रश्न क्रमांकाकडे 9. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतो, पी आणि क्यू चे पगार किती आहे, 9,60,000 आहे. ठीक आहे, आणि पी आणि क्यू त्यांच्या वैयक्तिक पगाराच्या अनुक्रमे 64% आणि 44% बचत करतात. जर पी चा खर्च क्यू च्या खर्चाचा 1.5 असेल तर पी च्या पगाराचे क्यू च्या पगाराशी असलेले गुणोत्तर शोधा. बघा खूप जबरदस्त प्रश्न आहे आणि अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला नेहमी परीक्षेमध्ये विचारलेले जातात. मला सांगा, आता पी हा एक आहे, तर पी चा आणि क्यू चा इथे काय आहे, वैयक्तिक पगार किती आहे, 64. पण हे काय करतात, बचत करतात. काय, 64 जर त्यांनी बचत केली तर त्याचा खर्च किती येणार, 34% येणार. बरोबर आहे ना? बचत जर 64 आहे तर त्याचा खर्च किती येणार, किती येणार, 34 येणार, 36 येणार ना. काय येणार, त्याचा खर्च 36 येणार. तर 36% येणार खर्च, बचत 64% केली तर. त्याच्यानंतर सिमिलरली क्यू बघा, तर क्यू काय होणार, क्यू ह्या 44% बचत करत आहे, तर त्याचा खर्च किती होणार, 56% होणार. आणि 56% म्हणजे 100 भागेला किती, 56 भागेला 100. नंतर बघा काय म्हणताय, जर पी चा खर्च क्यू च्या खर्चाच्या 1.5 आहे, पी चा खर्च क्यू च्या खर्चाच्या 1.5 म्हणजे याला 3/2 लिहू शकतोय. समजलं? आता बघा इथून काय, 100 आणि 100 कटणार, मग राहिले किती बघा, इथून बघा 3 आणि हे 12, 12 त्रिक 36. पुन्हा बघा हा 28 दुनी 56 म्हणजे 2 आणि 28 56. ठीक आहे, म्हणजे इथे बघा पुन्हा कटतोय, 4 त्रिक 12 आणि 4 7 28 म्हणजे 3p बरोबर 7q हा रेशो आला. तर p भागेला q चा रेशो काय होणार बघा, p चा रेशो काय होणार 7 आणि q चा रेशो किती होणार 3. तर हा आपल्याला नवीन रेशो मिळालेला आहे. तर तुम्हाला काय विचारलं, p च्या पगाराचे क्यू च्या पगाराशी असलेले गुणोत्तर. तर पहिलं पी विचारलेलं आहे आणि नंतर क्यू, तर आधी पी आणि नंतर क्यू. तर पी किती आलेला आहे 7 आणि क्यू किती आलेला आहे 3. तर 7 ला 3 कुठे आहे, पर्याय क्रमांक बी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समजत आहे? तर अशा टाईपचा हा प्रश्न सोडवलेला आहे आपण. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 10 कडे. बघा प्रश्न क्रमांक 10 पण खूप सुंदर आहे. एस आणि एफ च्या पगाराचे गुणोत्तर 2 ला 3 आहे, त्याच्या बचतीचे गुणोत्तर 3 ला 4 आहे. जर त्यांची एकूण बचत एस च्या पगाराच्या बरोबरीची असेल तर त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर किती आहे. बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, एस आणि एफ दिलेलं आहे, एस आणि एफ. तर त्याचं पगाराचे गुणोत्तर म्हणजे त्याचं इन्कम दिलेलं आहे. इन्कम किती दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचं इन्कम दिलेलं आहे 2 ला 3. ठीक आहे, मी इथे काय करतो 2x मानतो आणि 3x मानतो. आता त्यांचा बचतीचं म्हणजे सेव्हिंग, बरोबर आहे, इथे सेव्हिंग मानतोय, बचत म्हणजे सेव्हिंग. तर 3 ला 4 आहे, 3 आणि 4. ठीक आहे, मी इथे y मानतो आणि इथे y मानतो. हा झाला त्याचा खर्च म्हणजे पगार आणि हा झाला त्याचा बचत सेव्हिंग. ठीक आहे, आणि आता मला सांगा, इथे जर मी यांचा खर्च काय केलेला आहे, एकूण बचत एसच्या पगाराच्या बरोबरीची असेल. आता हा जो सेंटेन्स आहे ना, त्या सेंटेन्सनुसार आपला काय होणार, प्रश्न तयार होणार. जर त्याची एकूण बचत एसचा पगार किती दिलेला आहे, पेन चेंज करतोय म्हणजे तुम्हाला समजून येणार. बघा एसचा पगार किती दिलेला आहे, एसचा एकूण बचत सांगा मला, सांगा एसचा
पगाराच्या बरोबरीची असेल त्याचा खर्चाचे गुणोत्तर किती? समजत आहे का प्रश्न? आता सेव्हिंग हा बचत झाला. एकूण बचत किती होणार? हे 3y आणि 4y. एकूण बचत किती होणार? जो बचतीचा रेशो आहे आपल्याला 3y अधिक 4y हा बरोबर 7y. ही झाली एकूण बचत. बघा त्याची एकूण बचत एसच्या पगाराच्या बरोबर. आता एसचा पगार किती आहे मला सांगा? एसचा पगार किती आहे? 2x आहे. एसचा पगार 2x आहे. तर ह्या दोघांना पण काय करायचं आहे? इक्वल करायचं आहे. म्हणजे 7y बरोबर 2y तर 2x तर x भागेला y किती मिळणार? x मिळणार तुम्हाला 7 आणि y मिळणार 2. बरोबर आहे. तर हा झाला तुमचा x आणि y चा रेशो. जर तुम्ही इथे x ची किंमत ठेवली तर किती होणार? 7 दुने 14 आणि इथे x ची किंमत 7 ठेवली 7 तरी 21. इथे काय होणार? y ची किंमत 2 ठेवा 3 दुने 6 आणि इथे y ची किंमत 2 ठेवली तर 4 दुने 8. आता तुम्हाला नवीन इन्कम हे रेशो मिळाला आणि नवीन सेव्हिंगचा हा रेशो मिळाला. समजलं? आता शेवटी काय करा? तुम्हाला कशाचा रेशो काढायचा आहे? खर्चाचा म्हणजे एक्सपेंडिचर. तर एक्सपेंडिचरचा रेशो जो मिळेल तो कसा होणार? इथे कसा होणार? याला मायनस करा म्हणजे 14 मायनस 6 किती राहणार? इथे 8 राहणार आणि 21 मायनस 8 हे बघा 14 मायनस 6 आणि 21 मायनस 8 किती राहतं? 13. किती राहतं? 13. आणि शेवटी जो तुम्हाला कशाचा रेशो? खर्चाचा रेशो काय येणार आहे? खर्चाचा रेशो जो विचारलेला आहे तो खर्चाचा रेशो 8 ला 3 म्हणजे पर्याय क्रमांक बी हा तुमचा फायनल आन्सर असणार आहे. समजत आहे? तर अशा टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा फक्त हा जो वाक्य होता या वाक्याला तुम्हाला टॅकल करायचं होतं. बघा एकूण बचत, तर एकूण बचत काय केली? हे बघा हे एकूण बचत झाली आणि एसचा पगार किती आहे? 2x लिहिलं. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला नवीन वाटत असेल चॅनल तर या चॅनलला काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 11 कडे. खूप जबरदस्त प्रश्न मी टॅकल केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला हे नक्कीच आवडतील. 11वा प्रश्न बघा. ए बी सी यांचे मासिक उत्पन्न 293 या प्रमाणात आहे आणि त्यांचा खर्च 395 या प्रमाणात आहे. जर ए ची बचत त्याच्या एकूण उत्पन्नाच्या निम्मी आहे, निम्मी म्हणजे हाफ, तर ए बी सी यांची बचत अनुक्रमे खालीलप्रमाणे. आता जो प्रश्न सोडवला ना सेम त्या प्रकारचा प्रश्न आहे. बघा ए बी आणि सी यांचे तुम्हाला काय मासिक उत्पन्न म्हणजे इन्कम दिलेलं आहे. इन्कम किती दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? 2, 9 आणि 3. ठीक आहे. तर मी याला एक्स मानतो इन्कमला आणि याला पण एक्स याला पण एक्स. हा झाला तुमचा कशाचा? इन्कमचा रेशो. आता मला सांगा इन्कमचा रेशो त्याच्यानंतर तुम्हाला खर्च दिलेला आहे. खर्चाचा रेशो किती दिलेला आहे? म्हणजे त्याला आपण एक्सपेंडिचर म्हणतोय तर एक्सपेंडिचरचा रेशो 3, 9 आणि 5. याला काय म्हणा? वाय म्हणा. याला पण वाय म्हणा. याला पण वाय म्हणा. ठीक आहे. आता जो तुम्हाला इथून बघा इथून एक सेंटेन्स दिलेला आहे. जर ए ची बचत त्याच्या एकूण उत्पन्नाच्या निम्मी असेल. निम्मी म्हणजे काय रे? 1/2 म्हणजे हा. तर मला सांगा इथे पेन चेंज करतो एकदा तुम्हाला पुन्हा समजून येईल. ए ची बचत, आता ए ची बचत मला सांगा ए ची बचत कुठे आहे? कुठे होणार ए ची बचत? मला सांगा बरं. ए ची बचत तुम्हाला इथे दिलेली आहे 2x. ए ची बचत त्याच्या एकूण उत्पन्नाच्या निम्मी आहे. एकूण उत्पन्न किती आहे मला सांगा? एकूण उत्पन्न त्याचे किती आहे? कोणाच्या? ए चे. तर एकूण उत्पन्न त्याचे किती असणार आहे? 3y. तर या 3y च्या हाफ आहे म्हणत आहे तर काय होणार? 2x गुणेला इन्कमच्या किती आहे? हाफ आहे तर हाफ आणि एकूण उत्पन्न किती आहे? 3y. समजलं? तर हे काय होणार? हे बघा इथे काय होणार? इकडे जर आले तर 6 होतात. हे 2 इकडे आले तर म्हणजे 2x बरोबर हे 2 इकडे मल्टिप्लाय होणार म्हणजे 6y होणार. इथून तुम्हाला x आणि y चा रेशो मिळणार किती? x आणि y चा रेशो मिळणार किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो? बघा x चा रेशो x ची किंमत 6 मिळणार आणि y ची किंमत 2 म्हणजे इथे 3 ला 1 ही x/y चा रेशो झाला. तर x ची किंमत इथे ठेवा. तर x ची किंमत 3 आहे तर ह्या किती होणार? 6 होणार. ठीक आहे. इथे किती होणार? 3 9 त्रिक 27 होणार ना आणि इथे 3 तेरी 9 होणार. इथे सेमच राहणार. इथे किती राहणार? कारण y ची किंमत 1 आहे तर इथे 3 राहणार. इथे किती राहणार? 9 राहणार आणि इथे 5 राहणार. ठीक आहे. हा एवढा रेशो झाला. आता काय करायचं आहे तुम्हाला? याचा गुणाकार काय काढायचं? शेवटी बचत काढायची आहे ना. तर बचत काय होते? बचत बघा तुम्हाला बचतीचा रेशो काढायचा आहे. बचतचा रेशो तर किती होणार? 6 गुणेला 3 किती होणार?
इथे सॉरी 6 - 3, हे बघा ना, 6 - 3 किती होणार? 3. त्याच्यानंतर इथे किती होणार? 27 - 9 किती होणार? 18. आणि इथे किती होणार? 9 - 5 तर किती होणार? 4. तर 3, 18 आणि 4. बघा कुठे आहे ते? 3, 18, 4. पर्याय क्रमांक सी. हा एचा बचत झाला, बीचा आणि सीचा. ठीक आहे. अरे तुम्हाला हा माहित असेल फॉर्म्युला कुठला? इन्कम इन्कम बरोबर एक्सपेंडिचर अधिक काय होतं? एक्सपेंडिचर अधिक काय होतं? खर्च. एक्सपेंडिचर खर्च आणि सेव्हिंग, बरोबर आहे. तर या फॉर्म्युल्यावरून सगळे गणित मी सोडवत आहे. इन्कम म्हणजे काय होतं? तुमचं उत्पन्न. आणि एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. आणि सेव्हिंग म्हणजे तुमची बचत. तर बघा याच्यावरून मी सगळे काय करत आहे? गणित सॉल्व्ह करत आहे. हा तुमचा एक सूत्र आहे. ठीक आहे. तर याला तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 12 कडे. बघा 12 पण खूप सुंदर प्रश्न दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं तर बघा. काय दिलेलं आहे? रामचा पगार 25% ने वाढत आहे. मी याला म्हणजे वाचता वाचता सॉल्व्ह करतोय. 25% वाढला म्हणजे त्याचा पगार जर 100 असेल तर 125 झाला रामचा पगार. त्याच्यानंतर त्याचा खर्च 7 - 11 आहे. किती? 7 - 11च्या प्रमाणात वाढतो. जर त्याच्या पगारात फक्त खर्च आणि बचत समाविष्ट असेल तर त्याची सध्याची बचत वाढवपूर्वीच्या बचतीपेक्षा 10% ने जास्त आहे. आता 10% ने म्हणजे 10 - 11, बरोबर आहे ना? तर असं होणार. तर वाढीपूर्वीच्या त्याच्या पगाराच्या टक्केवारीत खर्च शोधा. आता मला सांगा 7 - 11 म्हणजे ह्या याच्यामधून जर जो त्याचा इन्कम आहे, इन्कम किती आहे? पहिला 100 आहे आणि त्याच्यामध्ये पहिला रेशो काय आहे खर्चाचा? 7x आहे. तर खर्चाचा रेशो तिथून काय करतो मी? मायनस करतो 7x. आणि दुसरा किती आहे? 125 आणि 125 मधून काय करतो? 11x वजा करतो. तर हा झाला तुमचा काय? काय झाला रे विद्यार्थी मित्रांनो? हा झाला त्याचा इन्कम आणि हा झाला त्याचा खर्च. आणि तुम्हाला शेवटी काय दिलेला आहे? शेवटी काय? बचत दिलेली आहे. आणि रेशो कितीने वाढलाय? 10%. 10% म्हणजे 10/11. ठीक आहे. तर हा झाला तुमचा बचत. समजला? इन्कम खर्च बरोबर बचत. एवढं आलंय. तर काय करायचं आता? याला क्रॉस मल्टिप्लाय करा. या 11नी या पूर्ण रेशोला करा आणि 10नी या पूर्ण रेशोला करा. तर 11 म्हणजे 1100 होणार हा. बघा ना, 11 गुणिला 100 1100 आणि 7 गुणिला 11 म्हणजे 77x बरोबर. हे किती होणार? 125 गुणिला 10 म्हणजे किती होणार आहे? 1250 ना. आणि मायनस हे किती होणार? 110 एक्स होणार. ठीक आहे. तर 77x मधून 110x गेले तर किती राहणार? 33x. आणि बरोबर 1250 मधून जर 1100 गेले तर किती राहतात? 150. ठीक आहे. तर याचा रेशो किती होणार? x बरोबर 150/33 तर किती होणार? बघा याला काटा तुम्ही. 3 ने काटा. 11 33 आणि 5 15 म्हणजे 15/11 आलाय. आता मला सांगा तुम्हाला पर्सेंटेज काढायचा आहे. कोणाचं काढायचं आहे? वाढीवपूर्वीच्या पगाराच्या टक्केवारीत त्याचा खर्च शोधा. आता वाढीवपूर्वी त्याचा पेन चेंज करतो. खूप जबरदस्त प्रश्न आहे बघा. त्याचा काय करत आहे? वाढीवपूर्वी त्याच्या पगाराच्या टक्केवारी खर्च. खर्च किती आहे? 7 आहे. बरोबर आहे. 7 खर्च. इथे किती आलाय? 50 आलेला आहे. तर 50. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा काय करायचा? खर्च शोधा. कोणाचा? वाढीवपूर्वीचा. तर वाढव किती झालेले आहे? 100वर वाढ झाली ना. आणि 100वर बरोबर आहे वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर किती वाढ झालेली आहे? 11ची म्हणजे 11 आणि गुणिला टक्के काढायचे म्हणजे 100. इथून 100 कटले तर इथे किती राहिला? 7×5 35 आणि भागेला 11. तर किती होणार? 11×3 33. पुन्हा किती राहिलं? 2 राहिले. 11×1 11. ठीक आहे. बघा कुठे आहे? 31.8 म्हणजे 31 पॉईंटच येणार ना. म्हणजे पर्याय क्रमांक ए तुमचा फायनल आन्सर आहे. इथे कुठे 31 दिसतं का? नाही. त्याच्यामुळे मी डायरेक्ट 1 ला काय केलेलं आहे? क्लिक केलेलं आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 हे काय असणार आहे? उत्तर असणार आहे. 31.81% हे फायनल आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारचा हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न होता. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 13 कडे. बघा 13 पण खूप जबरदस्त प्रश्न आहे. पुष्कर, कादिर आणि रुस्तम मध्ये 2 ला 3, 3 ला 4 या प्रमाणात 360 टॉपिक वाटल्या जातात. वाटपानंतर कादिर त्याच्या टॉपिकपैकी 20% पुष्करला देतो आणि रुस्तम त्याच्या टॉपिकपैकी 25% पुष्करला देतो. तर पुष्कर आणि कादिर आणि रुस्तम सोबतचे टॉपिकचे नवीन गुणोत्तर काय? बघा काय दिलेलं आहे? पुष्कर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? कादिर. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? रुस्तम. ठीक आहे. रुस्तम.
एवढं दिलेलं आहे. यांचा रेशो काय दिलेला आहे 2, 3 आणि 4 एवढं दिलेलं आहे. आता मला सांगा यांचा जर तुम्हाला रेशो दिलेला आहे, मी याला 200 मानतोय म्हणजे 100-100 वाढवतो म्हणजे आपल्याला काय होणार रेशो घ्यायला व्यवस्थित होणार. ठीक आहे. आता बघा काय म्हणत आहे कादिर त्याच्या टॉपिकपैकी 20% पुष्करला वाढतो. बघा इथे मी पेन चेंज करतो. काय करत आहे जो कादिर आहे तो 20% काय करतो पुष्करला देतो. ठीक आहे. कादिर याचा 20% जर केला 300चा 20% करा 300चा 20% किती होणार रे किती होणार इथून 3 म्हणजे 60 होणार म्हणजे इथचे -60 इथून हा +60 होणार इथे बरोबर आहे ना कारण कादिर हा पुष्करला देत आहे ना किती 20% देत आहे. त्याच्यानंतर बघा रुस्तम त्याच्या टॉपिकपैकी 25% पुष्करला देतो म्हणजे रुस्तम पण काय करतो याच्या टॉपिकपैकी 25% देतो म्हणजे 400चे जर तुम्ही 25% केले तर इथे किती येणार 25×100 म्हणजे इथे किती राहणार 100 म्हणजे पुन्हा हा 100 टॉपिक कोणाला देतो रुस्तम पुष्करलाच देत आहे म्हणजे प्लस इथे 100 करा. ठीक आहे. आता बघा मला इथे रेशो दोघांचे काय मिळतात तर इथं 100 आणि हा 200 300 आणि 360 होणार हा पुष्करचा रेशो. त्याच्यानंतर इथे किती मिळतं बघा 300 मधून जर 60 वजा केले तर किती मिळतात 240 आणि इथून 400 मधून जर 100 गेले तर किती मिळतात 300. समजला. आता मला सांगा इथून 1-1-0 जर कटले विद्यार्थी मित्रांनो तर यांचा नवीन रेशो बघा पुष्कर त्याच्यानंतर कादिर खूप जबरदस्त प्रश्न आहे आणि रुस्तम अशा टाईपचे मी प्रश्न घेऊन आले की याच्यानंतर तुम्हाला डिफिकल्टीज राहणार नाही. किती आहे 36 तिथे नंतर 24 त्यानंतर 30 याला काय करा तुम्ही भागा कितीने भागा 6-6-36 6-4-24 आणि 6-5-30 तर त्यांचा रेशो एवढा येणार किती येणार 6-4-5 कुठे आहे बघा 6-4-5 पर्याय क्रमांक ए हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समजत आहे बघा किती जबरदस्त प्रश्न होता. तर हे काय करायचं अशा टाईपने तुम्हाला सोडवायचं होतं. ठीक आहे. हे सगळं 60 मायनस का केले समजले ना कारण 20% पुष्कर दिले कादिरनी मग इथे मी 100 का बरं मायनस केले रुस्तमनी किती 25% कुणाला दिले आहे कुणाला दिले आहे पुष्करला तर हे 20% आणि हे 25% समजत आहे. तर हे दोघांनी काय केलं पुष्करला दिले म्हणून इथे नवीन रेशो काय आलेला आहे 6-4-5. ठीक आहे. तर वळूया प्रश्न क्रमांक नेक्स्ट. तर आपला नेक्स्ट प्रश्न क्रमांक काय आहे बघा 14. ए आणि बी या दोन वर्गखोल्या आहेत. जर 7 विद्यार्थ्यांना ए मधून बी मध्ये हलवले तर बी मध्ये ए पेक्षा दुप्पट विद्यार्थी असतील. बघा याला थोडंसं मी वाचता वाचता सॉल्व्ह करतोय. काय करलेलं आहे ए आणि बी या दोन वर्गखोल्या आहेत. ठीक आहे. तर त्या काय केलं 7 विद्यार्थ्यांना ए मधून काय केलं बी मध्ये हलवले. तर बघा पहिली वर्गखोली आहे ए दुसरी वर्गखोली आहे बी. तर काय केलं 7 विद्यार्थ्यांना ए मधून म्हणजे काय केलं या ए खोलीमधून 7 विद्यार्थ्यांना काय हलवले आहे म्हणजे ए -7 करा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलंय बी पेक्षा दुप्पट आहे बरोबर आहे ना दुप्पट म्हणजे याला 1/2 करू शकता मग बी किती राहणार इथे बी अधिक 7 राहणार बरोबर आहे. हा पहिला रेशो झाला. त्याच्यानंतर बी कडे चला तर बी कडे काय जर 3 विद्यार्थ्यांना बी मधून ए मध्ये पाठवले ठीक आहे तर काय केलेलं आहे बी मधून म्हणजे A+3 करा इथे आणि बी मधून काढले आहे म्हणजे बी मधून मायनस काय करा 3 वजा करा. तर इथे काय होत आहे तर दोन्ही वर्गखोल्यामध्ये समान विद्यार्थी आहे तर समान विद्यार्थी आहे तर दोन्ही वर्गखोल्यामध्ये समान म्हणजे 1. तर काय करा तुम्ही दोन पैकी कुठला पण एक रेशो किंवा हा सोडवा किंवा हा सोडवा तुम्हाला उत्तर सारखंच मिळणार आहे. तर बघा मी इथून क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होतो इथे डायरेक्ट ए अधिक 3 राहणार आणि इथे बी -3 राहणार. तर इथे ए बरोबर आहे ना ए मायनस किंवा बी मायनस ए किती राहतं 6 राहतं किती राहतं 6 राहतं. हे झालं या टाईपचं. जर तुम्ही याला जरी सोडवलं ना तर तुम्हाला काय मिळणार आहे ए मायनस इथे ए ची किंमत मिळणार या दोन्ही इक्वेशनला गेला तर ए ची किंमत मिळणार आणि मग बी ची किंमत तुम्हाला एका कुठल्याही इक्वेशन मधून म्हणजे इथे इक्वेशन फॉर्म होणार इक्वेशन 1 2 त्याच्यापेक्षा जो तुम्हाला हा जो मिळालेला आहे रेशो हा रेशो सोपा आहे त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट इथे बी -ए. तर बघा तुम्हाला काय मिळलेलं आहे दर दोन्ही वर्गखोल्यामधील विद्यार्थ्यांच्या संख्येतील सकारात्मक फरक असा आहे. सकारात्मक फरक किती आहे 6 म्हणजे पर्याय क्रमांक बी हे तुमचं फायनल आन्सर आहे. समजत आहे. तर असा हा प्रश्न होता. ठीक आहे. जर तुम्हाला नसेल समजला तर मला कमेंट्स मध्ये लिहायचं आहे की सर याचा आन्सर मला आणखी सांगा. ठीक आहे. वळूया आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे. बघा हा पण शेवटचा प्रश्न खूप जबरदस्त आहे. काय म्हटलेलं आहे एका रुग्णालयामध्ये डॉक्टरांची संख्या आणि परिचारिकांची
चारिकांची संख्या यांच्यातील गुणोत्तर 1:3 आहे. बघा आपल्याला डॉक्टर दिलेलं आहे, डॉक्टर आणि परिचक म्हणजे नर्स. ठीक आहे, तर नर्सची संख्या 1:3 असं दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा काय करत आहे, जेव्हा 12 नवीन डॉक्टर रुग्णालयात सामील झाले, किती सामील झाले म्हणून मी काय करतो इथे प्लस करतोय. ठीक आहे, इथे सामील झाले म्हणून +12 करतोय. त्याच्यानंतर 24 परिचारिका रुग्णालयातून निघून गेल्या म्हणजे इथून काय करतो -24 करतोय. समजलं. आता मला सांगा त्यांचा नवीन गुणोत्तर किती झालेलं आहे 3:4 म्हणजे नवीन गुणोत्तर किती झालेलं आहे 3:4 झालेलं आहे. तर अशा वेळेस काय करायचं, ह्या 1 नी 4 ला गुणाकार करायचा आणि 3 नी 3 ला करायचं. ठीक आहे, तर काय होणार आहे बघा 3 3 9 आणि हे किती होणार 4 4 9 - 4. ठीक आहे, हा पहिला रेशो. तिथे काय होणार बघा इथे हे किती होणार 12 × 48 आणि 24 3 72 म्हणजे 72. इथे मायनस मायनस होतं तर प्लस होणार म्हणजे 48 होणार डायरेक्ट. तर इथे किती राहतो 5 5 रेशो बरोबर किती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो 72 आणि 48 120 होणार. तर एक रेशोची किंमत किती होणार बघा, एक रेशोची किंमत तुम्हाला 24 आलेली आहे. ठीक आहे, एक रेशोची किंमत 24 आहे. तर मला सांगा आता जो नवीन रेशो आपला तयार होणार आहे डॉक्टर कोणाचा डॉक्टर आणि नर्सचा काय होणार आहे डॉक्टर आणि नर्स. बघा आता मला सांगा एक रेशो बरोबर 24 आहे तर इथे किती होणार 24 होणार आणि इथे 24 × 3 72 होणार. समजलं. तर इथे पहिला 24 डॉक्टर होणार आणि 72 नर्स होणार. त्यानंतर काय केलेलं आहे इथे 12 काय केलेलं आहे डॉक्टर पुन्हा काय केलेलं आहे ऍड केलेलं आहे. का बरं सांगतोय, का बरं तर रुग्णालयात आणखी के परिचारकांची राजीनामा दिल्यानंतर एक एक गुणोत्तर होते. तर आपल्याला एक एक गुणोत्तर आणायचं आहे म्हणून के चे मूल्य शोधायचे आहे. तर के चे मूल्य काय होणार हे बघा, के चे मूल्य मी तुम्हाला इथून काय होणार के चे मूल्य इथून काय होणार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा आपल्याला के चे मूल्य इथून फाइंड आउट करायचं आहे. तर के चे मूल्य बघा इथे डॉक्टर किती ऍड झाले होते 12 ऍड झालेले होते आणि परिचारिका किती ऍड झालेल्या होत्या बघा ना, परिचारिका किती 24 निघालेल्या होत्या. तर मला सांगा इथे 36 झाले. तर इथे इथे किती होणार इथे बघा इथे किती राहणार आहे 24 झाले ना म्हणजे इथे 48 होणार आहे. बरोबर आहे ना. आता 36 आणि 48 बघा इथे डॉक्टर 36 आहेत तर या डॉक्टरला 36 जसं आहे इथे तर तुम्हाला इथे 36 आणण्यासाठी किती ऍड करावं लागेल म्हणजे जेव्हा तुमचा रेशो काय होणार तेव्हा तुमचा रेशो 1:1 होणार. बघा प्रश्नामध्ये 1:1 होणार असं म्हटलेलं आहे. तर तुमचा रेशो 1:1 झाला तर इथून किती मायनस करावं लागेल किती 48 मधून किती मायनस करावं लागेल तर 36 येणार. तर इथून तुम्हाला 12 वजा करावं लागेल तेव्हा कुठे 36:36चा रेशो म्हणजे 1:1चा रेशो होणार म्हणजे के ची मूल्य तुम्हाला बी बरोबर म्हणजे बी हे तुमचं काय असणार आहे ऑप्शन असणार आहे. समजलं. तर अशा प्रकारे हा प्रश्न होता. तर असे हे प्रश्न खूप जबरदस्त प्रश्न मी काय केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो घेतलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, जर प्रश्नाचे उत्तर समजलं नसेल तर कमेंट करायचं आहे आणि हा शेअर करायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे तर याला तुम्हाला काही अडचण येत असेल तर जॉईन व्हा आणि इथे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ठीक आहे, थँक्यू, हॅव अ नाईस डे.